4 डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवारी दत्त जयंती आहे. ह्या दिवशी जर आपण दत्तगुरु महाराजांचे पारायण करू शकत नसू, स्वामी सेवा करू शकत नसू, पण काहीतरी एखादा प्रभावी उपाय ज्या उपायाने आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार असेल, तर असा उपाय करायला प्रत्येकाला आवडणार आहे. कितीही कठीण इच्छा असली तरी ती लवकरात लवकर 24 तासाच्या आत स्वामी समर्थ राया आणि दत्तगुरु महाराज आपली ती पूर्ण करणार आहे. तर चला मंडळी, ऐकूया आजच्या या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. मी ऐश्वर्या आणि आज तुमच्या बरोबर एक नवीन व्हिडिओ. या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला एक छान प्रभावी असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे की दत्त जयंतीच्या दिवशी जर आम्हाला पारायण, सेवा या सगळ्या गोष्टी जर करायला जमल्या नाही, पण तरी देखील आपल्या मनामध्ये एक गोष्ट असते की आपल्याला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या स्वतःसाठी असा काहीतरी प्रभावी उपाय करायचा असतो ज्याच्यामुळे आपल्या घरावर, आपल्या कुटुंबातील लोकांवर आणि आपल्यावर येणारं संकट हे नाहीसं व्हावं, ही आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. तर मंडळी, चला आज हा उपाय आपण पाहणार आहोत. तर काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, दत्त जयंतीच्या दिवशी एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर हा उपाय करण्याकरिता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, तसंच लाल कलाव्याचा धागा घ्यायचा आहे, 3 अगरबत्ती घ्यायच्या आहेत, 3 पिवळी किंवा लाल रंगाची फुलं घ्यायची आहेत, थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी, त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. तसेच आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये किंवा कोणत्याही केंद्रामध्ये, किंवा अगदी तुम्ही दत्तगुरु महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता, काही हरकत नाही. तिथे गेल्यावरती आपल्याला सर्वप्रथम औदुंबर वृक्षाची पूजा ही करायची आहे. औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, जल अर्पण करायचं आहे. औदुंबर वृक्षाच्या झाडाला नारळ हातामध्ये घेऊन आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जायचंय. नारळ घ्यायचा आहे, नारळावर आपल्याला 3 फुलं ठेवायची आहेत, तसेच 3 अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. त्यावर थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपली इच्छा बोलून हे नारळ आपल्याला त्या मंदिरामध्ये दत्तगुरु महाराजांच्या चरणावर किंवा स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. नक्की करा हा सोपा, साधा, सुटसुटीत असा हा उपाय, ज्या उपायाने स्वामी तुमची निश्चितच तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही तुमची इच्छा आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करतील. आणि मनोभावे अंतकरणाने, श्रद्धेने जर स्वामी रायांच्या किंवा दत्तगुरु महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही जर हा उपाय केला, तर निश्चित स्वरूपात 7 पिढ्यांचं तुमचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे स्वामी रायांची, दत्तरायांची कृपा तुमच्यावर अविरतपणे राहणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहे. तर मंडळी, असा हा सोपा उपाय जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. आपल्या भक्तिकथा यूट्यूब चॅनलला जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ जे तुम्हाला खूप आवडतील असे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. तर मंडळी, नक्कीच आपल्या चॅनलला तुमचं भरभरून प्रेम द्या, कारण तुमचं प्रेमच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देत असते. तर चला मंडळी, आज इथेच थांबते. हा छोटासा व्हिडिओ, छोटासा उपाय घेऊन, आणि नक्की लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. जय जय श्री गुरुदेव दत्त.